मराठी भाषा दिनाचा आपली बोली माझी भाषा ये थांबा तिथेच वर्गात नका जाऊ स्टॉप स्टॉप रुका रुका हाय लाईक करा पुस्तक प्रदर्शन पालखी घेऊन पालखी घेऊन जायचं पालखीला अरे मागचं नाही मागचं उनका लेते अरे वो बुक बुक नहीं भाई उनको आना चाहिए ना मैंने बुक के लिए आया मराठी भाषा जिंदाबाद जिंदाबाद हाय हाय बोलना फक्त त्याची बोलो इसके लिए तुम जाओ बुक पे बैठो तो फोटो अच्छी आएगी असं आप आ जाओ हाथ दिखा दो कौन सा भी ले सकते हैं देखना है आगे ज़्यादा आगे बढ़ो आगे जाओ आता 5 मिनिटांमध्ये पूर्ण वाजणार आहे पावर आधारवड कौन सी बुक ले रहा है भाई तू ये महानायक ये बुक को तो रखे थे ना पालना में हाँ वेलकम बैक टू ब्रो तेरे यूट्यूब चैनल का नाम क्या है? अलाइव ग्रे अलाइव ग्रे चैनल इज अलाइव ग्रे। ये मराठी में बोली तो मराठी ऑडियंस को अपने पास लाने के लिए ये ब्लॉग बना रही। जाओ बहन जाओ अच्छे से। थैंक यू। डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई 32 शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई 01 मराठी भाषा गौरव दिन अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुविधा सरवणकर मराठी भांडवल मंडळ करिश्मा तेरे ब्लॉग में तू खुद क्यों आ रहा है पागल त्या कारणाने ती आज भाषा अत्यंत समृद्ध झाल्या। त्या मानाने आपण जर मराठी भाषेकडे बघितलं त्या मानाने जर का आपण मराठी भाषेकडे बघितलं तर आपली भाषा देखील वाचा समृद्ध आहे। आज आमची भाषा इतकी समृद्ध झालेली आहे की जवळजवळ जगभरामध्ये 10वी भाषा म्हणून आमच्या भाषेला मान्यता दिली आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये
एकंदरीत 22 भाषा अस्तित्वात, परंतु आपल्या भारत देशामध्ये तिसरी म्हणून सर्वात जास्त बोलणारी तिसरी भाषा म्हणून आपल्या मराठीला मान्यता. ही झाली आमची मराठी भाषा. परंतु आमची मराठी भाषेने दुसऱ्या ज्या भाषा आहेत त्या भाषेमधून जास्त शब्दसंपदा किंवा जे शब्द आहेत ते एकाग्र केलेच नाही, साठवून घेतलेच नाही. या कारणाने आपली मराठी भाषा ते मानाने जास्त समृद्ध झालेली आहे. खरे तर आम्हाला आज मराठी भाषा संवर्धन करण्याची गरज भासू लागली. याचं कारण पण हेच आहे. एक असं एक सुप्रसिद्ध गाव असतं. या गावामध्ये एक सुंदरसं मंदिर असतं. या मंदिरामध्ये विदेशी भक्त येत असतात आणि एके दिवशी अचानक मंदिराची ट्रस्टी बदलली. ट्रस्टी बदलल्यानंतर सर्वांना इंग्लिश अनिवार्य करण्यात आली. जे काही कामकाज चालेल ते इंग्लिश मध्ये चालेल असं सांगण्यात आलं. याच मंदिरामध्ये एक घंटा वाजवण्याचं काम करत होता. घंटा वाजवण्याचं काम करत होते तेव्हा मोठी समस्या आहे. काहीतरी उपाय करावा, मार्ग काढावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ट्रस्टीकडे गेला आणि म्हणाला, मला तर फक्त घंटा वाजवायचे काम करायचे आहे, मला फक्त इंग्लिश अनिवार्य कारण की काय घंटा पण इंग्लिश मध्ये वाजला पाहिजे. त्यांनी थोडा प्रयत्न केला की आपण पण इंग्लिश शिकावं, परंतु त्याला काही येत नव्हतं. व्यवहार काय उपाय काढावा, आपला दैनंदिन व्यवहार किंवा आपल्याला जी मूलभूत गरज आहे ती पूर्ण व्हावी यासाठी काहीतरी धंदा करावा असा त्यावर तोडगा काढतो आणि एक निरीक्षण करतो की या मंदिराच्या समोर कोणतेही दुकान नाही. जर का कुणाला चहाची गरज भासली तर चहा प्यायला सुद्धा कोणतेही दुकान नाही. ते पाहूनच तिथे तो एक टपरी टाकल्यानंतर ती जोरात चालू लागते. बघता बघता टपरीचं छोट्या होतात मोठं होतात, अजून जास्त प्रसिद्धी मिळते आणि त्याच हॉटेलला त्याचं 3 स्टार 5 स्टार हॉटेल करतो. एके दिवशी असे पर्यटक आलेले असतात. पर्यटक आल्यानंतर इथलं नियोजन पाहून, मॅनेजमेंट पाहून भारावून जातात. अरे इतके चांगले नियोजन आहे, भारावून जातात आणि मालकाला भेटायची इच्छा जाहीर केल्यानंतर एक दिवस तो भेटायला जातो. तेवढ्यात बोलला, आपण मराठीमध्ये बोला. ते प्रेक्षक म्हणाले, पर्यटक म्हणाले की एवढे मोठ्या हॉटेलचा मालक आणि बोलतो तर मराठी बोलतो काय? त्यांनी सांगितलं की मी शिकण्याचा प्रयत्न केला, परंतु मला इंग्लिश भाषा आली नाही, त्याच्यामुळे मी स्वीकारले. तर सांगायचं तात्पर्य इतकाच आहे. त्याची बघितली तर वैदिक काळापासून आपण पाहतो 1500 ते 500 इसवी सनापूर्व मराठीची जी मुळं आहेत किंवा दुसरे पण लँग्वेज वगैरे असतात, हिंदी वगैरे, त्यांची मुळं जी आहेत ती इंडो आर्यन भाषेमधून आहेत आणि सर्वात जुने जे रूप आढळतं ते वैदिक काळात ही भाषा वापरली जात होती. ती आपल्याला वाचता नाही येणार, शब्द ओळखीचे, अक्षरं ओळखीची वाटतील पण आपल्याला वाचता नाही येणार. त्याच्या पुढे बघितलं तर अपभ्रंश, याचा मला काही नमुना वगैरे सापडला नाही. अपभ्रंश म्हणजे जी प्राकृत भाषा होती त्याचा एक नवीन पुढचा टप्पा. तर मराठी, गुजराती आणि हिंदी यासारखी जी भाषा आहे त्याचा तो नेक्स्ट वाला जो टप्पा होता तो. जसं की धर्मला धर्म बोलायचे, धर्मला गृहला गृह नाही बोलायचे तर धर्म बोलायचे, राज रास असं बोलायचं. त्याच्या पुढचा जो टप्पा येतो तो प्रारंभिक मराठी. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये याचं आहे
मध्ययुगीन मराठी साहित्य 1600 ते 1800 इसवी सन. मध्ययुगीन जे काळ होतं, शिवाजी महाराजांची पत्र असतील, कृष्ण असता, त्यानंतर समर्थ यांचे शिवभारत लिहिलं होतं ना ग्रंथ, त्यामधला हा एक नमुना मी इथे लावला आहे. आज्ञापत्र आहे, त्या शिवाजी महाराजांनी काय सांगितलं. शिवकालीन भाषा, राजपत्राची आज्ञापत्र, राजपत्र भाषा. जर आपण एकदम जुने पाहिले तर कोणी भाषेत असायची त्याची पत्र, पण मराठीत आज मानस नवीन मुली एकदम आज महाराज तक्ते, सोप, डोलाच्या काट्या आदी आरमारावर असायचे. ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत, त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. त्यांच्या परवानगीने ज्या विहिरीत जे लागेल ते पर मुलगी म्हणून खरेदी करून आणली जावे. स्वराज्यातील आपले फणस आदी करून हेही लागले आरमाराचे प्रयोजनांची, परंतु त्यास हात लावू न द्यावा. काय ठरवले की ही झाडे वर्षानुवर्षे वर्षांनी होतात याचे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरांसाठी बहुकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडल्यावरी त्याचे विकास पारावर काय एकाच दुःख देऊन जे कार्य करी म्हणेल ते कार्य कारणासहित स्वल्पकाळेच उडून नाहीसेच होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित देवाने झाड ते म्हणून जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजे करून द्रव्य देऊन त्यांच्या संतोषे नावे बलात्कार सर्वकांना करा. शिवाजी महाराजांनी लाखो जरी तोडा तरी तो परवानगी घ्यायची आणि पुढे, आणि त्याच्या पुढे जर पहिल्या तर वसाहतवादी जेव्हा ब्रिटिश वगैरे आले होते तेव्हा मराठी कोणी जमली लोकमान्य टिळकांनी सावरकरांनी तर दोन्ही नाटेकर विष्णू शास्त्री चिपळूणकर राठोड गडकरी यांनी केसरीमधून मराठी वृत्तपत्र काढलं होतं. त्याची मराठी पुढे स्वतंत्रोत्तर काळामध्ये जर पाहिलं तर आपल्या लेखकांची पुस्तकं सापडतात, साहित्य सापडतात, ग्रंथ सापडतात. त्यात पु ल देशपांडे, लिपी काळे, विष्णू वाघ, मकरंद साठे आणि इतर प्रसिद्ध लेखकांचा उल्लेख झाला आणि त्यातून मराठी बहरत गेली. विस्तार जो होता मराठी साहित्याचा तो प्रत्येक बोली भाषेतून झाला होता. कोकणी, वऱ्हाडी, गोंधळी यासारख्या बोली भाषा होतात. फक्त जी पुण्याकडे बोलली जाते तेवढी बोली नव्हती, म्हणजे प्रामाणिक बोलली जाते तेवढी नव्हती, तर दुसऱ्या बोली भाषा देखील होती. विकासाची महत्त्वाची टप्पे ते सांगितले. आणि आता जर आपण पाहिलं तर मराठी पूर्णपणे विकसित झालेली आहे. त्याच्यामध्ये पश्चिम आणि दक्षिण भागातील भारतातील जे भाग आहेत ते मुंबई सेम भागात महाराष्ट्रात देखील पसरले आहे आणि सतत मराठीचा लक्ष्मी
आठवणीची गरज. कविता शीर. नको घाबरूस त्या लांडग्यांना आठवते रूप आंबेचे. नको घाबरूस त्या लांडग्यांना आठवते रूप आंबेचे. घ्या उतार तू आई भवानीचा. लावला कोणी हात तुला कान कानाखाली आवाज. व्यर्थ झाले ते क्षण जुलमाचे. नको वाहूस अजून अश्रुन्यायाचे. व्यर्थ झाले ते क्षण जुलमाचे. वेळ झाली आता दाखव जग. हे हाती दिवा ज्ञानाचा टाक उजळून तो ज्ञानाचा टाक उजळून तो कोपरा अज्ञानाचा. दोर अपयशाची. दोरा कापून टाका ते तुम्हाला अडवणार नाही म्हणून कापून टाकती दोर अपयशाची. चढ छत्रपती शिवाजी महाराज हे आपले राजे होते, पण त्यांचे त्या साहसीपणाकडे आज आपल्या मावळ्यांची जी दशा झाली आहे ती मी माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचे त्या साहसीपणाकडे आज आपल्या मावळ्यांची अजाणतेपणाने का होईना पण दुर्लक्ष केल्याने आणि आज आपल्या मावळ्यांची जी दशा झाली आहे ती माझ्या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचे शीर्षक आहे राजे एकदा येऊन बघा. कवितेचे शीर्षक आहे राजे एकदा येऊन बघा. राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. इतिहासाची आणि पराक्रमाची नाही कोठे आता भाषा. इतिहासाची आणि पराक्रमाची नाही आता कोठे भाषा. तुमच्या मावळ्यांना चढल्या तर मोबाईलचे नसा. तुमच्या मावळ्यांना चढल्या तर मोबाईलचे नसा. इथली मातीतली माणसं आज माणुसकी विसरले आहेत. इथली मातीतली माणसं आज माणुसकी विसरले आहेत. राजे एकदा बघा येऊन तुमचा मावळा कसा बिघडला आहे. राजे बघा येऊन एकदा तुमचा मावळा कसा बिघडला आहे. राजे आज 3.5 वर्ष झाली स्वराज्य असल्याचा नुसता आभास वाटतो. राजे आज 3.5 वर्ष झाली स्वराज्य असल्याचा नुसता आभास वाटतो. उद्या काय घडेल या भीतीने जीव मात्र उद्या काय घडेल या भीतीने जीव मात्र. राजे इथले मावळ्यांची स्वाभिमानाची ढालच गळून पडली आहे. राजे इथले मावळ्यांची स्वाभिमानाची ढालच गळून पडली आहे. आणि माणसाच्या दानवांनी मात्र स्वतःचेच कोठारे भरून ठेवले आहे. आणि माणसाच्या दानवांनी मात्र स्वतःचेच कोठारे भरून ठेवले. म्हणूनच म्हणतो राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. म्हणूनच म्हणतो राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. राजे इथला मावळा आज इतिहास विसरला आहे. राजे इथला मावळा आज इतिहास विसरला आहे. आणि प्रत्येक जण स्वतःचा झेंडा मिरवण्याचं बघणं झाला आहे. म्हणूनच म्हणतो राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. म्हणूनच म्हणतो राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. राजे तुमचा गडकोट झाले आया बहिणींची आवाजांनी केली. राजे आज तुमचा गडकोट झाला आया बहिणींची आवाजांनी केली. आणि माणुसकीचा घोट घेऊन इथला गडकोट उद्ध्वस्त चाललेली समाजाची नीती. आणि माणुसकीचा घोट घेऊन इथला मावळा गडकोट उद्ध्वस्त होत चाललेली समाजाची नीती. म्हणूनच म्हणतो राजे एकदा येईल. म्हणूनच म्हणतो बघा येईल राजे एकदा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. म्हणूनच म्हणतो राजे येऊन बघा एकदा मावळा तुमचा नक्की जगतोय कसा. अनेकांनी रक्त सांडले मिळवण्यासाठीचे केले. अनेकांनी रक्त सांडले मिळवण्यासाठीचे केले. राजे आज तोच एकपद भाड्याने दिले जात आहे. राजे आज तोच एकपद भाड्याने दिले जात आहे. भ्रष्टाचार अत्याचार अन्याचार लाचार या दूर दूर पर्यंत पसरलेली आहे. भ्रष्टाचार अत्याचार अन्याचार आणि लाचार दूर दूर पर्यंत पसरलेली आहे. एकदा बघा येऊन तुमची सेना या गर्दीत कुठे हरवली. एकदा बघा येऊन राजे तुमची सेना या गर्दीत कुठे हरवली. इतिहास पुन्हा वाचन केव्हा सांगूनच तो घडता येईल असे नाही. इतिहास पुन्हा वाचन केव्हा सांगूनच तो घडता येईल असे नाही. राजे तुमच्यासारखा राजा कधी जन्माला येईल असे माहितीच नाही. राजे तुमच्यासारखा राजा कधी जन्माला येईल असे माहित नाही. म्हणूनच म्हणतो राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. म्हणूनच म्हणतो राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा. यापुढे आपली स्वरचित कविता सादर करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर संचालक माझी नाही.
लिहिणारे कवी कुसुमाग्रज हाळवे होतात. किती पहायचं वर कुठं दिसणार घर, कुठं दिसणार घर, कसं चालवा घर, पैसा नाही हातावर, कसं शिकवू पोरांना स्वरूपाने शाळेवर, स्वरूपाने शाळेवर, पुरी सपनाच साऱ्या दारी पडलं. किती पहायचं वर कुठं दिसणार घर, कुठं दिसणार घर, उभं झालं शिकांनी पाने गाळून वासानी, त्याच वाटे आज तुम्ही मारला स्मृती, ते मारला स्मृती, नवीन घेऊन म्हणतो त्याला पुन्हा पाजर. किती पहायचं वर कुठं दिसणार घर, कुठं दिसणार घर. शेवटचं कडवं पहा की बाबळीच्या झाडाखाली जवा घरटं पाहिलं, बाबळीच्या झाडाखाली जवा घरटं पाहिलं, मनी पडला उजेड तवा मगलजी, तवा मगलजी, गोळ बांधून पायाला आता चाला वेळ सुंदर. किती पहायचं वर कुठं दिसणार घर, कुठं दिसणार घर.